माढा लोकसभा मतदारसंघातून अखेर धैर्यशील मोहिते पाटील हेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले। गुढीपाडव्यानंतर मोहिते पाटील तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात पहिल्या दिवशीपासून मोहिते पाटील यांच्या सुरात सूर मिसळून रामराजे निंबाळकर यांनी विरोध सुरू केला होता। त्यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टोकाचा विरोध करणाऱ्या रामराजे निंबाळकरांमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढू शकतात। संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर रामराजे निंबाळकर हे मोहिते पाटलांना छुपी मदत करणार असल्याच्या चर्चेनं महायुतीत पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। यामुळे अजितदादांच्या बारामतीसह इतर जागांवर देखील याचे पडसाद उमटू शकतात। गेल्या काही दिवसांपासून धैर्यशील मोहिते पाटील हे तुतारी हाती घेत माढ्यातून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होती। 2 दिवसांपूर्वी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन सविस्तर चर्चा देखील केली आहे। त्यामुळे माढा लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात शरद पवार यांच्याशी सर्व चर्चा झाली असून साधारण 15 किंवा 16 एप्रिल रोजीचा मुहूर्त उमेदवारी दाखल करण्यासाठी काढण्यात आल्याचं सूत्रांनी माहिती दिली आहे। या भेटीनंतर पुन्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार दौरे सुरू केले असून काल त्यांनी फलटण, मानखटाव या भागात महत्त्वाच्या राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतलेल्या आहेत। आज धैर्यशील मोहिते पाटील हे करमाळा दौऱ्यावर जाणार असून आता त्यांच्या दौऱ्यांचे कार्यक्रम देखील माध्यमांना पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार असल्याचं निश्चित झालंय। मोहिते पाटील यांच्या मदतीला रामराजे निंबाळकर उतरणार की छुप्या तुतारीचा प्रचार करणार यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे। रामराजे यांचे समर्थक तुतारीचा प्रचार करणार असल्याचं सांगत असल्यानं अजित पवार यांच्या महायुतीतील अडचणी वाढणार आहेत। रामराजे निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी फलटण इथं मेळावा घेऊन भाजप उमेदवाराला असणारा विरोध अजित पवार यांच्या समोर मांडला होता। मात्र यानंतर युतीचा धर्म पाळून सर्वांनी काम करावं लागेल अशा सूचना अजित पवारांनी दिल्या होत्या। आता धैर्यशील मोहिते पाटील हेच उमेदवार होत असतील तर रामराजे फलटणमध्ये काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे। काही दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबातील महत्त्वाच्या सदस्यांनी रामराजे यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि इतरांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलेली आहे। मोहिते पाटील आणि निंबाळकर कुटुंबियांचे अनेक वर्षांचे कौटुंबिक संबंध असल्यानं रामराजे आता काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। शिवाय मोहिते पाटील यांच्याप्रमाणे घर वापसीचा निर्णय घेणार का हे येत्या 4 दिवसात समोर येणार आहे। मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादीमधील प्रवेश नक्की झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले। त्यांनी माळशिरस तालुक्यातील कट्टर मोहिते विरोधक असणाऱ्या 45 प्रतिनिधींसोबत सागर बंगल्यावर सविस्तर चर्चा केली होती। काल दिवसभर भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे रात्री उशिरापर्यंत माळशिरस अकलूज भागात गाठीभेटी आणि बैठकीत व्यस्त होते। एकंदर मोहिते पाटील गेल्यानं त्यांचे विरोधक अशी ओळख असणाऱ्या उत्तम जानकर यांना महत्त्व प्राप्त झालं असून जानकर यांच्यासोबत देखील फडणवीस यांची बैठक झालेली आहे। येत्या 2 दिवसात उत्तम जानकर माळशिरस इथं मेळावा घेऊन निर्णय घेणार असून यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अकलूज किंवा माळशिरस इथं मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।